शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी असा निर्णय घेणार आहे जो की आजपर्यंत कुणी घेतलाही नसेल आणि इथून पुढे देखील कुणी घेणार नाही। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु सरकारने यावर अद्यापही कोणताही स्टँड घेतलेला नव्हता। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, मी ऐतिहासिक निर्णय का म्हणतोय, कारण की नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अगदी मोठा निर्णय घेतलेला आहे। काय आहे तो निर्णय, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केली आहे। आपण तारीख देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जिल्हे देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जिल्ह्याचे 2 टप्पे आता महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेले आहेत आणि आता पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की महाराष्ट्र शासनाने जास्त दिवस हप्ता रखडल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम देखील निर्माण झालेला आहे। त्यांच्या मनामध्ये आता सरकारविषयी तिरस्कार निर्माण झालेला आहे, कारण की गेले कित्येक दिवस महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला अपडेट्स पाहायला मिळत आहेत की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल, उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल, परंतु यावर कोणतंही ठोस पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय आहे। शेतकरी मित्रांनो, जे आजपर्यंत घडलं नाही ते आता घडणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते कोणते, 9वा आणि 10वा हप्ता, हा असे मिळून 2 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। आता थेट पैसे डीबीटीच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 9वा आणि 10वा हप्ता आता 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी अपडेट देखील समोर येत आहे। 2 हप्ते कसं काय जमा होतील, जर तुमचा असा प्रश्न असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस 10वा हप्ता हा वितरित व्हायचा होता त्यावेळेस 9वा हप्ता हा वितरित व्हायला लागलेला आहे। त्यामुळे आता 10व्या हप्त्याचा देखील वेळ होऊन गेलेला आहे आणि 9वा हप्ता अगदी जास्त दिवस रखडल्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे। त्या अनुषंगाने आता दोन्ही हप्ते सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची मोठी माहिती, मोठी अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता असेच मिळून की 4000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेसंदर्भात अगदी आतुरतेने वाट पाहत होते। या योजनेच्या पैशाची अगदी मनापासून वाट पाहत होते, परंतु अद्यापही त्यांना कोणताही लाभ मिळालेला नव्हता। परंतु आता शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट नमोचे 2 हप्ते आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। तर शेतकऱ्यांना देखील वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा, परंतु असं घडलं नाही। महाराष्ट्र शासनाने तो हप्ता वितरित केला नाही आणि फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, पीएम किसान योजनेचा हप्ता हा तुम्हाला मिळालेला आहे। तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहे, अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे आणि ती अपडेट एकदम खरी आहे, कारण की महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला म्हणजे घेतला, तो निर्णय अगदी खरा निर्णय असतो। आजपर्यंत ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे। त्यांच्या कृषी विभागाने देखील आता सांगितलेले आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आम्ही जमा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे, आपण ती तारीख पाहूयात। शेतकरी मित्रांनो, 10 जुलै रोजी ही फिक्स तारीख महाराष्ट्र शासनाने केली आहे। 10 जुलै रोजी नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका, 10 जुलै ही तारीख अगदी जवळ आलेली आहे, म्हणजेच की तुमच्या खात्यामध्ये आता 4000 रुपये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। शेतकऱ्यांना सण साजरा करावा असा दिवस म्हणजेच 10 जुलै रोजी येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 जमा होणार आहेत, त्या अनुषंगाने शेतकरी आता खुश होणार आहेत। शेतकऱ्यांना या योजनेसंदर्भात 2 हप्ते जमा होणार असं समजल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकरी आता खुश पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना काय पाहिजे असते, सरकारकडून थोडी मदत, या मदतीची त्यांना अपेक्षा असते आणि सरकार त्यांना ती मदत करणार आहे, असं मोठं आश्वासन आता महाराष्ट्र शासनाने केले आहे।
परंतु गेले कित्येक दिवस हप्ता रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी पाहायला मिळत होती। तीच नाराजी दूर करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने मोठं पाऊल उचललं आणि आता ती नाराजी दूर करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता टेन्शन घ्यायची गरज नाही, काही चिंता करायची गरज नाही। गेले कित्येक दिवस हप्ता रखडला होता, तो हप्ता आता सोबत 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। असं म्हणायला हरकत नाही की एकावर एक फेरी, म्हणजेच की 9व्या हप्त्यावर 10वा हप्ता हा बोनस मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही। होय शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्यावर 10वा हप्ता हा बोनसच झालेला आहे, कारण की 9वा हप्ता रखडल्यामुळे आता 10वा हप्ता आणि 9वा हप्ता सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे की या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो की नाही, का शेतकऱ्यांना वाटच पाहावं लागते, हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, आपण जिल्हे जर पाहायचे झाले, जर तुम्ही ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील असाल आणि या जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करायची गरज नाही। आता तुमच्या खात्यामध्ये देखील 4000 रुपये लवकरच जमा होणार आहेत। त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल, इथे राहून तुम्ही शेती करत असाल, इथले तुम्ही रहिवासी असाल, तर तुम्ही देखील आता चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यामधील तुम्ही जर रहिवासी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तिथं तुमचं घर असेल, तिथं तुमचं बालपण गेलेलं असेल आणि तुम्हाला थेट या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, जर तुम्ही तिथं राहून शेती करत असाल, जर तुमची शेती ही तिथे असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर चिंता करू नका, आता तुम्हाला देखील या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तर तुम्ही देखील चिंता करू नका, आता थेट तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 2000 रुपये म्हणजेच की 2 हप्त्याचे 4000 रुपये अशी रक्कम आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याचबरोबर जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तर तुम्ही देखील आता चिंता किंवा काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमोचे 4000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये देखील थेट नमोचे 4000 रुपये अशी रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तिथं राहून शेती करत असाल, तर आता तुम्ही देखील काळजी किंवा चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 4000 रुपये ही रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे जमा होणार आहेत, तर तुम्ही चिंता करू नका आणि काहीच काळजी करू नका। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील रहिवासी असाल आणि तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्ही देखील चिंता करू नका, आता तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच नमोचे पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर जालना आणि परभणी जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथले रहिवासी असाल, तर तुम्ही देखील चिंता करू नका, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे पैसे हे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामधून तुम्ही असाल, तर तुमच्या खात्यामध्ये देखील नमोचे 4000 रुपये आता जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नांदेड, लातूर आणि धाराशिव या शेतकऱ्यांना देखील आता नमोचे पैसे हे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्याची यादी आता तुम्हाला मी सांगितलेली आहे, या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। जर शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला असेल, तर तुम्हाला देखील या योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे। ती तारीख जर पाहायची झाली तर येत्या 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये 10 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। टायमिंग जर सांगायची झाली तर दुपारी 1च्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होण्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचे मोबाईल चालू ठेवा, कधीही तुम्हाला मेसेज पडू शकतो की तुमच्या खात्यामध्ये नमोचे 4000 रुपये जमा झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।